मुंबईच्या शेजारी असलेल्या मीरा भाईंदरमधील तलाव रोड जवळील पारिजात बिल्डिंगमध्ये पहिल्या माळ्यावर बिबट्या शिरलाय। आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 जण जखमी झालेत। एका घरातील 25 वर्षांच्या मुलीला बिबट्याने जखमी केले। घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले असून बिबट्याला पकडण्याचे काम सध्या सुरू आहे। दोन दृश्य आपण आत्ताच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। इमारत परिसरामध्ये बिबट्या दाखल झाला त्यावेळचे दृश्य आहेत, ज्यावेळी तो बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये वगैरे फिरत होता, कंपाऊंड वॉलवरून इकडे तिकडे करत होता, ये जा करत होता, त्यावेळचे पहिले दृश्य। आणि दुसरे दृश्य जे आपण पाहत होतो ती दृश्य आहेत ती म्हणजे ज्यावेळी इमारतीच्या आतमध्ये हा बिबट्या शिरला त्यावेळचे हे दृश्य आहेत। बहुधा तो पायऱ्यांच्या परिसरामध्ये उभा होता आणि त्यावेळी बाहेरून टिपलेली ही दृश्य आहेत आणि या बिबट्यानं आतापर्यंत 3घांना जखमी केलेलं आहे। सर्वात आधी ज्या 25 वर्षीय मुलीवर बिबट्यानं हल्ला केला तो बिबट्या घरात शिरला होता, त्यावेळी ही मुलगी एकटी घरात होती, त्यावेळची दृश्य पाहिली तर आणखी दोघांवर सुद्धा बिबट्यानं हल्ला केलाय आणि या सगळ्यांवर हल्ला केल्यानंतरची ते जखमी झाल्यानंतरची हे दृश्य सुद्धा आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। सर्वात प्राणघातक हल्ला हा त्या 25 वर्षीय मुलीवर करण्यात आलाय। आपण हे दृश्य पाहतोय। प्रताप सरनाईक, मंत्री प्रताप सरनाईक या सगळ्या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत, स्वतः उपस्थित राहून ते या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत। त्याचे हे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। प्रत्येक गोष्टीचे अपडेट्स हे मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून घेतले जात आहेत। इंजेक्शन तयार केलं जात आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनविभागाची टीम, SGNPची वनविभागातील टीम आता या ठिकाणी पोहोचलेली आहे। या संदर्भात लगेच आपली टीम त्या ठिकाणी कार्यरत झालेली आहे। हे सगळे वाढते प्रकार अत्यंत गंभीर आहेत, म्हणूनच आपण आता रेस्क्यू सेंटर्स तयार करायला मोठ्या प्रमाणात काम सुरू केलेलं आहे। बिबटे देखील आपण पकडतो, पण रेस्क्यू सेंटर तयार करून त्याच्यामध्ये बिबटे सोडणं हे आता महत्त्वाचं आहे। त्याकडे अतिशय वेगानं काम चाललेलं आहे। मीरा भाईंदरमध्ये हा बिबट्या थेट इमारतीमध्ये शिरलेला आहे। नाही बघा, मुळात मीरा भाईंदर जे शहर आहे हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून आहे आणि त्याशिवाय ह्या संपूर्ण खाडी किनारी परिसरात मोठ्या प्रमाणात कांदळवन आहे। त्याच्यानंतर उत्तल डोंगरी ह्या भागात पूर्ण जंगली पट्टा आहे, जंगल आहे, टोटल डोंगर आणि जंगल आहे। त्याच्यामुळे हा बिबट्यांचा हा नैसर्गिक मार्ग आहे इकडचा। ह्याच्या आधी देखील भाईंदर पश्चिमेला रेल्वे स्थानकच्या जे रेल्वे यार्ड आहे त्या ठिकाणी बिबट्या सापडला होता। त्याच्यानंतर उत्तनच्या डोंगरी भागामध्ये एक बिबट्या पकडला गेला होता। अजूनही तिकडे बिबट्यांचा वावर आहे। तर हा जो सगळा परिसर आहे हा पूर्वीपासून नैसर्गिक बिबट्यांचा मार्ग आहे हा सगळा, आणि त्यांचा वावरचं क्षेत्र आहे। दुर्दैवाने असं झालेलं आहे की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि त्या लगतचा जो इको सेन्सिटिव्ह झोन आणि त्या लगतचं जे नैसर्गिक जंगल आहे आणि त्याच्यानंतर मीरा रोड ज्या घोडबंदर पासून भाईंदर पर्यंत येणारा जो पूर्ण दाट कांदळवनचा पट्टा आहे हा मोठ्या प्रमाणात इकडच्या राजकारण्यांनी, इकडच्या भूमाफियांनी आणि इकडच्या विकासकांनी नष्ट केलेला आहे। आणि ह्या मोठ्या संख्येने प्रशासनाच्या संगनमताने एवढ्या मोठ्या प्रमाणात हा निसर्गाचा पट्टा नष्ट केल्याने, अनधिकृतपणे नष्ट केलेला आहे।